सोबत आहेत ते आहे जीवन ड्रायव्हर जे निनामपाड्याचे आहेत. ते जीवन ड्रायव्हर आपल्या सोबत आहेत. त्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल सगळं विचारणार आहोत. कसं त्यांचा प्रवास सुरू झाला, कसे ते बैलगाडी क्षेत्रात आले आणि आता त्यांच्याकडे कोण कोण आहे, त्यांच्या घरी गोट्यामध्ये कोण कोण आहे ते सगळं आपण विचारणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा, तुमचा बैलगाडी क्षेत्रात प्रवास कसा सुरू झाला आणि लहानपण तुमचं कशा प्रकारे गेलं? बैलगाडीत काय शाळा सोडली की घरी पहिल्यांदा नाद होता. घरच्या माणसांना नाद आहेच आमच्यावर, पहिल्यापासूनच नाद आहे. काय नाद आता नव्हतं, जुना नाद आमचा. घरच्याच असल्यामुळं आम्हाला बी लागला. शाळा सोडली की कुठेतरी बघायला घरच्यांच्या बरं जायचं, बघून बघून नाद लागला. परत मागणं गाडी हाणायला लागलो. गाडी हाणत मग आपली बैल बी झाली स्वतःची, त्यामुळे नाद लागतच गेला. लहानपणी वडिलांना वगैरे होतं? हो, घरच्यांना पहिल्यापासूनच नाद आहे. आमच्या घरात कायम एक दोन बैल असतोय पळायला. सुरुवातीपासूनच घरच्यांनाच नाद आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस कशा प्रकारे सुरुवात केली? घरच्यांचं बघूनच. आता सुरुवातीला आमचा पहिला बिरजा म्हणून बैल पळत होता. आम्ही लहान होतो, तो बाबा निकमाला आम्ही बैल दिला होता. त्या बैलापासून नाद लागला. तो बैल गेला की फायनलला राहायचा. वासरू होतं पण राहत होत. त्यापासून नाद लागला, ते लागतच गेला. आणि परत मी ती गाडी हाणायला लागलो, त्यामुळे बैल ही परत 4-5 बैल चांगली झाली. जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमचं शिक्षण काय झालं? आता 10वी झालं होतं. 10वीतनं शाळा सोडली होती. 10वीतनं शाळा सोडली? शाळा सोडली होती 10वी. शाळा सोडून हा नाद लागणं कितपत चांगलं आहे? कारण की आपण बघतोय शिक्षण पण महत्वाचं आहे. मग पुढे तुम्ही शिकण्याचा वगैरे प्रयत्न नाही केला? पुढे नाही, घरची जरा परिस्थिती हे होती. भाऊ ही शिकत होता, त्यामुळे भावाचं शिक्षण चाललं होतं. मग आपण शाळेला बी म्हणजे जरा 10वीत फेलच झालो. आपण फेल झालं की आम्ही नाद आपला चालू केला. म्हणजे घरच्यानी बी नाद होताना आम्ही बी चालू केला. त्यातनं परत गाडी बी हाणायला लागलो, ड्रायव्हर झालो, त्यामुळे लागलाच नाद. म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून आवड होती? आवड आहे, बैलगाडीची आवड पहिल्यापासून. मग तुम्ही सुरुवात केल्यानंतर जे तुमच्या जवळपास लोक असतील ते काय म्हणत होते का की शाळा न शिकतात ड्रायव्हर गाडी हाणतात? तिला म्हणते तीच की हो, ह्यो नाद नको, हे नाद वाईट आहे. पहिली सगळी म्हणायची नाद नको, बैलगाड्याचा नाद नसावा. पण आता ह्या बैलगाड्याला आता डिमांडच एवढं आले. आता प्रत्येक उठलं सुटलं माणूस इकडे बैलगाड्यातच आलंय की आता मोठी माणसं सगळी. पहिला नाद म्हणायची नको, बैलगाड्याचा नाद चांगला नाही. पण आता ह्यो नाद लय मोठा झालाय. नादाला म्हणजे हीच नाही राहिली. आले तुम्हाला आतापर्यंत काय काय अडचणी आल्या आणि तुम्ही कसा सामना केला त्याच्यात? बैलगाडी क्षेत्र म्हणलं की अडचणी येते त्या. पायऱ्याला अडचणी येते त्या, कधी गाडी हाणायला अडचणी येणार. बैलगाडी हाणताना लागतं, सवारतं, त्यात सामारे सगळ्या ह्याला जावं लागतंय. त्यात पडलंय म्हणल्यावर सगळं हे करून केलंच पाहिजे. तुम्ही फक्त ड्रायव्हर होण्याचाच निर्णय का घेतला? ड्रायव्हर होण्याचा निर्णय म्हणजे आमच्या घरात नाद होता ना. आमच्यात पहिल्यापासून बैल एक दोन असल्यामुळे रोज उठून कोणाला म्हणायचं हाण. मग आम्ही स्वतः म्हणजे हाणून घडवून बैल पळावली. म्हणजे असा कधी इकत घेऊन बैल नाही. आम्ही स्वतः वासरा आणून स्वतः बैल घेऊन केला आणि स्वतः बैल घेऊन पळावलाय. म्हणजे लहानाची मोठी बैल करून पळावली. वयाच्या कितव्या वर्षीपासून तुम्ही ड्रायव्हर? वयाच्या तसा मला वाटतंय माझं वय सरासरी अंदाजे 19-20 वर्ष असेल. तेव्हापासून आणतोय मी गाडी. ड्रायव्हर होण्यासाठी काय गरजेचं असतं? नाही, अगोदर अंदाज घेतला पाहिजे. घरी तालमीला गाडी हाणली पाहिजे. सुरुवातीला डायरेक्ट लगेच आत गाडी हाणून अनुभव असल्याशिवाय बी गाडी हाणून उपयोग नाही ना. आता कसं आहे, पहिल्यासारखं नाही. पहिले 3-4 गाड्या पळत होत्या, आता 9-10 गाड्या पळते. अनुभव बी पाहिजे. कुठला बैल कुठं पळवायला पाहिजे हे अंदाज पाहिजे. लगेच काय ड्रायव्हर आता कासरत धरलं, सुटली गाडी की सोडून देते ती. मग गाडी इकडे तिकडे फॉल होती, अडकाडकी होती. तसं नाही. गाडी सुरुवातीला जरा मनानं बैलांना पळून दिलं पाहिजे. स्वतःच्या मनानं बैल सुरुवात 100-200 फूट पळली पाहिजे. लागच्या लगी बैलांनी हात घालून दिले की उपयोग नाही. मनाने बी बैल पळाली पाहिजे. ती पुढं मग एकदा गाडी जुळल्यावर मग गाडी हाणली पाहिजे. जशी मैदान असतात आपली मोठी हिंद केसरी मैदान म्हणा येईल, जशी मोठ्या पल्ल्याचे मैदान असतील त्यामध्ये बैल कसा पाहिजे, त्याचा स्टॅमिना कशा प्रकारे पाहिजे, त्यांचा प्रॅक्टिस वगैरे कसं प्रकारे घेतलं पाहिजे? ज्या पद्धतीनं रान असेल, काही ठिकाणी लहान पल्ल्याची मैदान असते, काही ठिकाणी मोठ्या पल्ल्याची मैदान असते, त्या पद्धतीनं बैल बाबा आपला कमी पळतोय बैल खालच्या रानात, तर त्याला खालच्या रानात वाढणारा बैल घातला पाहिजे. पल्ल्याचं रान असला आपला बरोबर बैल पुढे पळत असला तर त्याला खालनं नेणारा बैल घातला पाहिजे. म्हणजे जसं रान असेल त्या पद्धतीचा बैल घालून ती मैदान केलं पाहिजे. आता जे नियम आलेत, पट्टीचे नियम म्हणा येईल, आता कॅमेरा पण आले, त्या नियमांबद्दल तुम्ही काय सांगाल? ते आपल्याला कितपत चांगले
ठरू शकतात? आता काय झालंय, हे नियम जे आलं नियमाला म्हणजे नियमाप्रमाणे जी मैदान जी व्हायला लागली त्यात सगळ्यात म्हणजे मोलाचा वाटा ह्या विलास पैलवानांनी ज्यादा लक्ष घातलं. पैलवानांनी अखिल भारतीय संघटना या सगळ्यांनी लक्ष घातल्यामुळे ही बैलगाडी शर्यत म्हणजे नियमानं गरीब माणसांची बैल दिसायला लागली, पळायला लागली, कोणावर अन्याय नाही व्हायला लागला. म्हणजे ह्याला वळण चांगलं लागलं, बैलगाडीला वळण चांगलं लागलं. आधी कसं होत होतं? आधी गाडी कोणाची मधनं सुटायची, म्हणजे झेंड्यावर कोणाच्या झेंड्यावर गाडी सुटणार, कधी कोणाचा उशील लावून गरिबांच्या गाड्या कडनच पाळणार. जी मध्ये मध्ये चांगली आहे ती पाहुण्या रावळ्यात उशीला लावणार, 3 नंबरला 4 नंबरला त्यांच्या गाड्या कायम पाळणार. पण आता कसं झालं, सगळ्या समोर शिट्ट्या निघाल्या, खाली पट्टीचा उपयोग झाला, पुढे स्क्रीन झाली, त्यामुळे गोरगरिबाला न्याय मिळाला आणि बैलगाडीला शर्यतीला चांगला म्हणजे बैलगाडी शर्यत चांगली झाली आता. म्हणजे गोरगरिबाचा बैल कोणाचा बी असला का त्याला न्याय चांगल्या प्रकारे भेटायला लागला, गरिबाचा बैल उमटायला लागला. आणि बैलगाडीला म्हणजे नियम अटी चांगले असल्यामुळं बैलगाडी शर्यत ही मोठ्या प्रमाणात. आता तुमच्या गोट्यावर किती जण आहेत? आता गोट्यावर आपल्या जवळजवळ 6-7 बैल आहेत. बाल्य आहे आमचा, पक्ष आहे, परत ते बादल म्हणून आहे, आमचा सुंदर आहे आणि 4-5 वासर आहेत. जवळजवळ 12-13 बैल आहेत सगळे. आता नवीन वासरू एखादं खरेदी करणार, त्यांनी वासरामध्ये काय बघून त्याला खरेदी करावं? वासराला बघून खरेदी म्हणजे हो का, आता बैल आता बक्कासूरमुळे सगळं बाकीचं रेकॉर्ड बैलानं त्या तोडूनच टाकले. म्हणजे माणसं म्हणते तो जरसा असून बैल पळतोय, म्हणजे कसं झालंय आता बघून देखून पहिली जातीतला बैल पाहिजे म्हणायची, जात पाहिजे बैलाला, त्याला शेपूट लहान पाहिजे, तोंड चांगलं पाहिजे, शिंग चांगली पाहिजे, माग साचा चांगला पाहिजे, बघून देखून बैल घेतला पाहिजे. पण ज्याचा बैल पळतोय त्यानंच बैल पळवला पाहिजे. म्हणजे कमीत कमी तो बैल 1-2 नंबरला उतारला पाहिजे. कडनं गाडी लागली तर कमी जास्त होतं, कोणाची बी असली तर कडनं काही लागत नाही, कमी जास्त होतं. पण शक्यतो आपण प्रयत्न केला पाहिजे गाडीने चांगला बैल घडवा, स्वतः आधी घरी घडवायचा, तो बाबा पळतोय त्यालाच पळवा, बिनाकारणाचा खर्च करून पैसे घालून विनाकारण पैसे घालून. आता खर्चावर येऊया आपण. आता मैदानावर आल्यावर खर्चाचं कसं नियोजन करावं? मैदानावर आल्या की आता आणि स्पेशली तरुण वर्गाने काय झालंय, आता वायदीचा विषय झालाय, ते उठलो सुटला की पैसे म्हणजे मागते तिथं. आता त्यांचा बी दोष नाही, तुम्ही चांगल्या बैलाला जर बैल त्यांचा 2 नंबरचा तुमचा मागत असला तर ते 100% पैसे घेऊनच पळवणार बैल. आणि तुम्ही स्वतःचा बैल घाला, त्यांच्या गटात गाडी घालून त्याची मारली की तू कशाला तुम्हाला वायदी मागत बसतो? तुमच्या घरी कोण वायदी मागायला आलाय का? चांगल्या पद्धतीने तुमचा बैल पळत असला, तुमचा घडावला, तुमचा तुम्ही बैल घडवा, स्वतःचा पळवा, त्याची गाडी मारा आणि मग तू कशाला बैल हे करत बसून कुणाला वायदी देत बसू नका. म्हणजे वायदीचा विषयच येत नाही ना. तुम्ही बाबा स्वतःचा बैल घडवा, पळवा, त्याची गाडी मारा, मारलं की तुमचा बैल पळाला दिसतोय, तुम्ही वायदी द्यायचा विषयच येत नाही ना. मग पैसे खर्च होणारच नाही. कमीत कमी तुमची जर स्वतःची बैल असली तर एमथेम 5-7 हजार रुपये खर्च होतोय. पण वायदी देऊन बैल पळवायचा म्हटलं तर कधी कोण 50 घेते, कोण 40 घेते, कोण 30 घेते, मग तुमचं कसं जमणार? म्हणजे सगळ्याला जर वायदी देत बसला तुम्ही तर मग बैल कशी पळवणार तुम्ही रोज? तर 5-7 हजार रुपये तुम्ही स्वतःची बैल घडवा, स्वतःची पळवा, कोणाला पैसे बिशे देत बसू नका. मग 5-7 हजार रुपये तुमचा खर्च होऊन जातो. बाबा गाडी भाड्याला 2,000, पावतीला 1,000-2,000, ड्रायव्हरला 1,000, हजारभर तुमचा खर्च आला, 5-7 हजार रुपये अड्डा होऊन जातो. म्हणजे तुम्ही जर वायदी बिदी काय दिली नाही तर. मग यासाठी आता काय करायला लागलेत भरपूर बैलगाडा मालक, की घरचा साज तयार करायला लागलेत. मग ते घरचा साज आहे का नाही 100% केला पाहिजे. बैल स्वतःची पळवली पाहिजे, स्वतःची 2 पळवली. तुम्ही जर गाड्या पळवून जर त्या गाड्या चांगल्या मारल्या तर तुम्हाला वायदी द्यायची गरजच लागणार नाही, तुमचा खर्च बी लय जाणार नाही. खर्च पण जास्त जाणार नाही. पण आता येत आहे तरुण वर्ग, नवीन खरेदी करून येतात आणि त्यांना कसं होतंय, येतात मैदानावर पळवतात पण गट पास होत नाही, त्यांना काय सांगू शकाल तुम्ही? मी काय म्हणतोय त्यांना एकच सांगणार, तुम्ही 100% मैदानात या, गाडी बैल पळवा, पण तुमचा बैल कितपत पळतोय त्याचा अंदाज घरी घ्या. तुमचा बैल जर चांगला पळत असला तर त्याला मैदानात आणून खर्च करा. पळत नसला तर त्याला लगेच येऊन बाबा तुम्हाला काय झाले, आता लगेच आज आला बैल की उद्या लगेच तुम्हाला वाटतंय फायनलला राहायला पाहिजे, लगेच रिझल्ट पाहिजे. हा, तुमचा बैल आधी तुम्ही अंदाज घ्या, घरी पळवा.
4-2 महिने घरी अंदाज घेऊन प्रॅक्टिस करून बैल बाबा आपला काय नाही आपल्या घरात बैलाबरोबर आता पळतोय ज्यादा आपल्या बैलाला वाढतोय तर तुम्ही चांगला बैल घालून मग मैदानात उतरा आणि मग निकाल बाबा तुम्हाला तुमच्या बैलाचा अंदाज बाबा लागला काय नाही आपला बैल पळतोय तर काय अडचण येणार नाही. आता आपल्याला बक्षिस जे आहेत ते बक्षिसांकडे बघून पण येतात. त्या बक्षिसांबद्दल काय सांगाल की आपल्याला कशा प्रकारचे बक्षिस पाहिजेत का दुसरं काय पण बक्षीस पाहिजे? नाही आता ही बक्षीस पैशाचा विषय ठेवलाय ती चांगली बक्षीस आहे ती म्हणजे गोरगरिबाचं पैशाच्या ह्याच्यातनं सगळं जाते व्यवस्थित होते. गाड्या बिड्या होते ते मध्यंतरी शेतकऱ्याला पैसे भरावं लागत होतं ते बरं झालं एका अर्थानं बाबा गाड्या बंद केल्या आता पैसे देते ती लोक जिकड तिकड ड्रायव्हरचं पैसे जाते ती बैलवाल्याला पैसे मिळते ती त्यामुळे नाद आणि पैसे ह्यात भरपूर आता ह्या बैलगाडीत पैसे भरपूर मिळायला लागले म्हणजे बैलवाल्याला ज्यादा बैल चांगला पळतोय त्याला पैसे येते ड्रायव्हरला पैसे येते सगळ्यांचं चांगलं चाललंय बैलगाडीत. आता तुमच्या याच्यावर येऊया. तुम्ही आतापर्यंत कोणती अशी गाडी मारली जी तुम्हाला अजून लक्षात आहे ती खूप गाडी पळालेली? गाडी लक्षाने आपला ह्यो मोठा लक्षाने दिलीप शेठचा संग्राम म्हणून माझ्याकडे होता पहिला ही गाडी लई टॉपला पळत होती तो संग्राम म्हणून बैल होता माझ्याकडे ती बैल जाईल तिथे 1 नंबर करत होता. कंदूरच्या दादाचा नंद्या आणि संग्राम ती गाडी मी 3-4 मैदान जाईल तिथे 1 नंबर करत होती. तो बैल मला आवडत होता ज्यादा म्हणजे संग्राम म्हणून दिलीप शेठ. आत्ताच्या घडीला कोणता आवडतोय? आता आपला बैल चांगला पळतोय आमच्या बैला विश्वास आहे म्हणजे जाईल तिथं आपण बसलो तर कधीच बैलाने गटाला बिटाला तर मार कधीच खाल्ला नाही पण आता मी कमीत कमी म्हणजे मी नाही शक्यतो ज्यादा गाडी पळवत आपल्या बैलाची असली तर पळावतो कधीतरी बैल आमचा म्हणजे आमच्या बैला आमचा विश्वास आहे आमचा बैल चांगलाच पळतोय. आता किती टोटल वर्ष झाले तुम्हाला या क्षेत्रामध्ये? मला कमीत कमी 12-13-14-15 वर्ष होत आली हे क्षेत्रात 15-1 वर्ष झाली. घरी तुमच्या कोण कोण असतं? घरी आई आहे वडील आहे ती आमची मंडळी आहे पोर आहे ती 2 मला. त्यांचा कशा प्रकारे सपोर्ट मिळतो? नाही घरच्यांचा आपण पुढे गेलो की घरची आता पुढे आपण गेलो तर घरचीच बघतील सगळं म्हणजे जनावरांचं घरची माग घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून आपण पुढे बिंदास जातो. त्यांचं खुराकाचं नियोजन वगैरे कशा प्रकारे असतं? खुराक काय नेहमीप्रमाणे आपली डाळ आहे शेंगदाणा पेंड आहे भुसा असतो या कधीतरी 1-4-5 दिवसात गुळ असतो बैलाला 4-5 दिवसात एकदा. कोणती नवीन खरेदी केली? हो आता एक वासरू घेतले की पन्हाळा म्हणून 1-2-3 दिवसापूर्वी घेतले कोरेगावला गटपास केला होता सीमेला मार खाल्ला ते वासरू घेतले 2-4 दिवसापूर्वी 2.25 लाख रुपयाला. कुठून घेतलेलं? ती रोपसाजी पटेल नाहीत का खेरण्या नवी मुंबई त्यांनी घेतलं होतं त्यांच्याकडून आपण घेतले. ते तिकडे पळत होतं? हो पळत होतं गट बिनजोडला 1-2-4 शर्ती त्यांनी केल्या होत्या मुंबईतनं पळून आले आता 1-4-5 दिवस झाला आपण घेतले एक दात लावलाय त्यानं वासरू चांगला आहे भविष्यात घडेल असं वाटते त्याप्रमाणे घेतले बघू आता काय होतं. कोणत्या खांदी बेस्ट आहे आपण कसं ओळखायचं? दोन्ही खांदानं पळतंय चांगलं वाटलं मला दोन्ही खांदानं बघून घेतले म्हणजे त्या प्रकारे तुम्ही बघून घेतलं ते. बघून घेतले. आता जे तरुण वर्ग येतात यामध्ये क्षेत्रामध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये यावं का आलं तर आपल्याला चांगलं आहे का? की तरुण वर्गाने हे क्षेत्रात यावं पण आपलं स्वतःचं करिअर बघावं. आता अगोदर आपलं करिअर बघा आपली स्वतःची लाईफ आधी नीट करा पैसे कमवा मग ह्या क्षेत्रात या अगोदर पैसे आपलं व्यवस्थित हे करा मग ह्या क्षेत्रात या. लक्षात की जर तुम्ही ह्या क्षेत्रात वाढला तर तुम्ही पैसे कुठनं घालवणार काय करणार खर्च कुठनं करणार. शाळा सोडून जर तुम्ही डायरेक्ट इकडे आला तर तुम्ही खर्च करू शकत नाही. आधी स्वतःच हे करा पैसे कमवा मग ह्या क्षेत्रात या. तुमच्यासोबत कोण कोण टीम मध्ये असतात कशा प्रकारे त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळतं? आपल्या टीम मध्ये भरपूर लोक आहेत म्हणजे आपल्या सोनगावचे शेखर भाऊ आहे ती सासपडचा निखिल आहे बबलू आहे आमची म्हणजे भावकीतली भावाची पोरे 4-5 आहेत आमच्या निलेश जाधव आहे ती जवळजवळ 10-20 पोर आमची निघतील रोहित बोडरे आहे ती नागठाण 10-12 पोरं असतील कायम. आता जो नवीन या क्षेत्रात येतोय त्यांना सुरुवात कशा प्रकारे करावी? सुरुवात म्हणजे मी सांगितलंय की अगोदर आपल्या बैलाचा घरी अंदाज घ्या तुम्ही घरी बैल पळवा तो जर चांगल्या प्रकारे पळत असला तर त्याला बाहेर काढा स्वतः मुद्दाम ह्या डायरेक्ट खर्च करा गटाला 4-5 नंबरला उतरा खर्च करून मग तुम्ही परत 1-2 वेळाला पैसे तुम्ही घालवू शकताय 3-4 3ऱ्या-4थ्या मैदानाला जर मागे उतरले परत तुमचा बी हेरमोड होतो परत नको वाटतं मग तो नाद नको यायला आपली गाडी पळत नाही बैल मागं राहतो या तर अगोदर प्रॅक्टिस घरी करा बैलाला पक्का आपल्या बैलाचा अंदाज घरात घ्या
बैल चांगल्या प्रकारे पळत असला तरच मैदानात काढा, नाही तर थांबा जरा. आता मध्ये आपण बघितलं की बैलगाडी मैदान वगैरे सगळी बंद होती, त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे सगळं करत होता मग? बैलगाडी मध्ये बंद होते त्यावेळेला बिनजोड सगळ्यांची, म्हणजे बाकीच्यांची बैल सगळ्यांची बंद असतील मला वाटते, पण मग आमची बैल कायमस्वरूपी बंदीत बी चालू ठेवली होती. म्हणजे बंदीत बी आम्ही कायम चालू होतो, आता चालूच बी चालूच आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही बैलच म्हणजे बंदच केलं नाही. बंदी होती तोपर्यंत तेव्हा बी आमची बैल ती बल्या, परत तुम्हाला सांगतो पक्ष्या, ही 2-3 बैल चांगली आमची बंदीत बी पळाली. संग्राम म्हणून एक बैल होता. कायमस्वरूपी आम्ही बंदीत बी चालूच होतो, म्हणजे बंद आम्ही कधीच झालो नाही. कायमस्वरूपी आमचं चालूच होत. कायमस्वरूपी चालू होता, म्हणजे तुमचा प्रवास पण चांगला झालाय. आणि त्यावेळेस जेव्हा ते बंद वगैरे झालेलं, त्यावेळेस भरपूर जणांना भरपूर असे प्रॉब्लेम पण आले असतील, पण आता जर बघितलं तर आता पुन्हा नव्याने बैल यायला लागलेत आणि पुन्हा आता जास्त वाढायला लागलेत, जास्त कॉम्पिटिशन पण वाढायला लागले. त्याबद्दल काय सांगाल? नाही, ह्यात कॉम्पिटिशन ही 100% आले. कारण आता पहिली कमीत कमी 100-200 मी गाडी हाणत होतो तेव्हा, त्यावेळेला 100 नाही तर 200 गाड्या असायच्या. जास्तीत जास्त 200 लय झाल्या 200 मध्ये. पण आता 700-800 गाड्या आल्या. त्या 700-800 गाड्यात आता कॉम्पिटिशन लय झाले. बैल पळला तर आता गाडी राहते. म्हणजे कॉम्पिटिशन पहिल्या 200 गाड्या आता 700 गाड्या, लय फरक आहे. त्यामुळे आता बैल पळला तर उपयोग आहे, नाही तर काय उपयोग. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहण्यासाठी बैल पाळायलाच पाहिजे. बैल पळला तर, नाहीतर काही उपयोग नाही. तुम्ही नुसतं बोलून बोंबलून काही उपयोग नाही. आपण तोंडात ज्याचा बैल पळेल त्याचा उपयोग आहे. बैल पळत नसला तर त्याला पळवून म्हणजे येऊन बी उपयोग नाही. बैलगाडी म्हणजे पळला तर त्याला पळवा, नाही पळत तर उगाच खर्च करत बसू नका. बरोबर, चालेल. तुम्ही एवढी सगळी आम्हाला माहिती सांगितली आणि तुमचा वेळ काढून तुम्ही आम्हाला सगळी माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभार आहे.